गोवंश तस्करी प्रकरणातील 8 आरोपी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातून हद्दपार। धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2019 सालापासून गोवंश बंदी कायद्यान्वये नोंदवलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या 8 आरोपींना बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातून 4 दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे। सदर आरोपींवर यापूर्वी देखील गोवंश वाहतूक व तस्करीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत। हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: मोहम्मद कलीम मुख्तार अहमद कुरेशी वय 26 राहणार मौलवीगंज, सलमान अब्दुल मन्नान अन्सारी वय 40 राहणार फिरदोस नगर, जाकीर हुसैन महमूद अन्सारी उर्फ जाकीर काल्या वय 39 राहणार नाल्या किनारी, शेख जावेद शेख अजीज वय 44 राहणार आशियाना नगर, मोहम्मद शाबान अब्दुल हक्क अन्सारी वय 43 राहणार फिरदोस नगर, नियाज अहमद अब्दुल रशीद अन्सारी वय 50 राहणार माधवपुरा, मोहम्मद जुनैद मुख्तार अन्सारी वय 28 राहणार माधवपुरा, अबरार अहमद अब्दुल सत्तार वय 27 राहणार माधवपुरा। या सर्व आरोपींना दिनांक 6 जून 2025 पासून ते 9 जून 2025 पर्यंत अशा एकूण 4 दिवसांकरिता धुळे शहर हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईची अंमलबजावणी आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, रवींद्र महाले आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी केली। या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल गौतम सपकाळे, योगेश शिरसाट, संदीप कढरे, शांतीलाल सोनवणे, रफिक पठाण, विजय शिरसाट, अनिल शिंपी, मकसूद पठाण, पंकज जोंधळे यांचा समावेश होता।